नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आपण PYQ सिरीजमध्ये सगळ्या इयर्सचे 2020, 2021, 22, 23 हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिस्कस केलेले आहेत इतिहास या विषयाचे. आय होप की हे तुम्हाला एक्झाममध्ये कामी येणारच आहेत, पण त्याच्याचबरोबर तुमच्या सरावासाठी देखील हे कामी आले असतील. येस, जर आले असतील तर कॉमेंट करून सांगा. आणि जितके विद्यार्थी लाईव्ह आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा पटकन. चला बघूया पुढे. येस, गुड इव्हिनिंग ऑल. ठीक आहे, जाऊया. ठीक आहे, सो इथे नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही कामगार संघटना स्थापित करत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते हा प्रश्न विचारलेला आहे 2023च्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये. सो नारायण मेघाजी लोखंडे सत्यशोधक समाजाचे सदस्य होते, हे एक. फाईन. 1890ला त्यांनी मुंबई गिरणी कामगारांची संघटना स्थापित केली, ज्याला आपण बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन असं म्हणतो. 1890. नारायण मेघाजी लोखंडे यांच्याशी संबंधित न्यूजपेपर आहे दीनबंधू. या दीनबंधू न्यूजपेपरच्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं कार्य केलं होतं. हे सगळं आपल्याला माहिती असतं, है ना. आता आयोगाने काय विचारलेलं आहे? आयोगाने विचारलेलं आहे की नारायण मेघाजी लोखंडे यांनी जेव्हा बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन स्थापित केली तेव्हा मदत कोणी कोणी केली होती. आता इथे लक्षात घ्याल की केशवराव बागडे आणि केशवराव बोले, टेक्निकली सीताराम केशवराव बोले असं नाव असायला पाहिजे होतं. इन माय ओपिनियन, मे बी आय एम रॉंग, है ना. पण केशवराव बोले हे जे होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर कार्यरत असलेले तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे हे नंतरच्या पिढीचे आहेत, त्यामुळे पहिलंवालं ऑप्शन तुमचं कट होतं आहे. पण बाकीचे सगळे जे आहेत, रघु भिकाजी, गेणूबाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार, हे सगळे सत्यशोधक समाजाशी संबंधित होते. हे सगळे सत्यशोधक समाजाशी संबंधित होते, सत्यशोधक जलसाशी देखील संबंधित होते. आणि त्यामुळे या सगळ्यांची नावं तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? ब, क आणि ड. ब, क आणि ड हे याचं उत्तर असणार आहे. सो द आन्सर विल बी दिस वन, है ना. लेटस, हे असणार आहे याचं उत्तर बेसिकली ब, क आणि ड. फाईन. 4 नंबरचं उत्तर याचं उत्तर आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर याल पुढे की 1857च्या उठावात शिंदे आणि निजाम यांनी जर भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता, हे कोण म्हणालं होतं? आता जर तुम्ही चारही ऑप्शन नीट बघितले, चारही पर्याय जर नीट पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ होता 1848 ते 1856. याचा अर्थ हा उठावाच्या वेळेला नव्हता. ठीक आहे. लॉर्ड रिपनचा कार्यकाळ उठावानंतर 1882चा वाला कार्यकाळ याचा आहे, है ना. लॉर्ड माउंटबेटन एकदम 47मध्ये येतो. सोरलं कोण? लॉर्ड कॅनिंग. तुम्हाला फक्त एवढंच माहिती असायला पाहिजे की 1857च्या उठावाला दडपण्यामध्ये कोणकोणत्या गव्हर्नरची भूमिका होती किंवा कोणकोणत्या अधिकाऱ्यांची भूमिका होती. मग हे माहिती असेल तर लॉर्ड कॅनिंग आपोआपच तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार आहात, राईट. आता लॉर्ड कॅनिंगबद्दल अजून काय काय लक्षात ठेवाल? गव्हर्नर जनरल होता हा भारताचा जेव्हा 1857चा उठाव झाला, हे एक. फाईन. दुसरं हे की 1857च्या या उठावात कोणी कोणी भाग नाही घेतला होता. सो कोणी कोणी भाग नाही घेतला होता? बाकाबाईंनी भाग नाही घेतला होता. ठीक आहे. त्यानंतर पटियालाच्या महाराजांनी भाग नाही घेतला होता, ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी, काश्मीरनी भाग नाही घेतला, हैदराबादच्या निजामांनी भाग नाही घेतला होता, नेपाळ आणि शीख या रेजिमेंट्सनी देखील भाग नाही घेतला होता. सो यांनी म्हटलेलं आहे की शिंदे आणि निजाम यांनी जर भाग घेतला असता तर उठावाची परिणिती काहीतरी वेगळी झाली असती. आणि या अनुषंगाने हे उत्तर असणार आहे आपलं. आता याच्यानंतर हे आहे की प्रार्थना समाजाबाबत कोणती विधाने बरोबर आहेत हा प्रश्न इथे विचारलेला आहे. सो प्रार्थना समाजाच्या स्थापनेबद्दलची आपली बरीचशी चर्चा झालेली आहे, है ना. 1867ला दादोबा पांडुरंग तरखडकर, भास्कर पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर या तिघांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. हे संस्थापक सदस्य होते. त्यानंतर डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन
इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. हे बरोबर आहे, 1867. ठीक आहे. त्यानंतर प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिकेची सुरुवात झाली होती, हेही ठीक आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती, हेही बरोबर आहे. राईट. सो आपण प्रार्थना समाजातून निर्माण झालेल्या संस्थांची लिस्ट पाहिली होती. यामध्ये आपण पाहिलं होतं की सोशल सर्व्हिस लीग होती. फाईन. यानंतर डिप्रेस्ड क्लासेस मिशन होतं, अनाथ बालिकाश्रम होतं. अनाथ बालकाश्रम देखील यांच्याशी संबंधित आहेत. त्यानंतर यांनी इतरही संस्थांची स्थापना केली होती. प्रार्थना समाजाने इवन पंडिता रमाबाईंना आर्य महिला समाज स्थापन करण्यासाठी देखील मदत केली होती. सो या सगळ्या संस्थांची लिस्ट आपण वेळोवेळी जेव्हा जेव्हा PYQ कव्हर केले आहेत तेव्हा पाहिलेली आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की हे तुम्हाला माहिती असेलच. त्यामुळे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, है ना. आता प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर आणि कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली. हे जरा बघून घ्याल. प्रार्थना समाज मुंबई आणि पुणे येथे कार्यरत होता. सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये यांनी महाविद्यालयाची स्थापना केली नाही. अनाथ बालकाश्रमाची स्थापना पंढरपूरला झाली होती, हा ना. अनाथ बालकाश्रमाची स्थापना पंढरपूरला झाली होती, पण सोलापूर आणि कोल्हापूर मात्र याच्याशी संबंधित नाही, आणि म्हणून चौथा ऑप्शन आपलं कट होत आहे. सो उत्तर असणार आहे अ, ब आणि क फक्त. ठीक आहे. PYQ सोडवल्यामुळे तुम्हाला किती फायदा होतो हे मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्याच्याचबरोबर हेही सांगा की इग्नाईटच्या या प्लॅटफॉर्मवर विविध ज्या टेस्ट सिरीज सुरू आहेत त्याला तुम्ही जॉईन केलं आहे का, ज्या बॅचेस सुरू आहेत त्याला तुम्ही एनरोल केलं आहे का, तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन सेशनचा लाभ घेत आहात की नाही, आणि इग्नाईट अकॅडमीचे सगळे टीचर्स जे तुमच्यासाठी एवढे एफर्ट्स घेत आहेत त्याचा तुम्हाला लाभ होतोय की नाही. मॅरेथॉन सेशन्स येत आहेत 2 जून 3 जून, है ना. त्यानंतर 2, 3, 4, 5, 6 असं 4-5 दिवसाचे हे मॅरेथॉन सेशन देखील आहेत. सो या सगळ्यामध्ये भाग घ्यायला विसरू नका. ठीक आहे. सो लेट अस सी. हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. आता हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हा प्रश्न आहे की हिंदू महासभा. सो राष्ट्रीय स्तरावर हिंदू महासभेची स्थापना 9 एप्रिल 1915 रोजी झाली होती. 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वारला ही स्थापना झाली. स्थापना केली होती महामहिम पंडित मदन मोहन मालवीय यांनी. ठीक आहे. आणि यावेळेला कासिम बाजारचे जे महाराज होते सर महिंद्रचंद्र नंदी यांनी हिंदू महासभाची स्थापना झाल्याचं घोषित केलं होतं. सो हे वाक्य अगदी बरोबर आहे. त्यानंतर हिंदू महासभेचं संस्था म्हणून रजिस्ट्रेशन कधी झालं. यांचं संस्था म्हणून रजिस्ट्रेशन झालेलं आहे 1 डिसेंबर 1917 रोजी. यांचं संस्था म्हणून रजिस्ट्रेशन झालं 1 डिसेंबर 1917 रोजी. हिंदू महासभेने मोपला उठावानंतर बेसिकली शुद्धी आंदोलन चालवलं होतं. हे एक वाक्य लक्षात ठेवाल. त्यानंतर यांचे जे अध्यक्ष होते, हिंदू महासभेचे अध्यक्ष जे होते हे होते बाळकृष्ण शिवराम मुंजे. सो बाळकृष्ण शिवराम मुंजे हे अध्यक्ष होते. म्हणजे हे बरोबर, हे बरोबर. ठीक आहे. त्यानंतर डॉक्टर मुंजे, हेडगेवार आणि परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली होती. हे वाक्य देखील अगदी बरोबर आहे. फाईन. आणि त्याच्यानंतर मग चौथं जे विचारलेलं आहे की 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडलं होतं. नाही, 1 जानेवारी 1938 रोजी हिंदू महासभेचं अधिवेशन कर्णावती येथे पार पडलं होतं. सो 1 जानेवारी 1938 रोजी, पहिले तर तारखा. 1 जानेवारी 1938 रोजी हिंदू महासभेचं अधिवेशन कर्णावती येथे पार पडलं होतं, पुणे येथे नाही. फाईन. कर्णावती येथे पार पडलं होतं, आणि त्यामुळे चौथं वाक्य जे असणार आहे ते चूक असणार आहे, आणि उत्तर याचं असणार आहे फक्त 1, है ना. फक्त 1 अ, ब, क हे उत्तर असणार आहे. त्यानंतर याल की 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता इथे जर तुम्ही बघितलं ना तर ऑडमॅन आउट डायरेक्ट होतोय बघा. विल्यम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क यांचा 1857च्या उठावात जे अधिकारी सामील झाले होते त्यांच्याशी संबंध नाही.
विल्यम डिग्बी वगैरे हे तुम्हाला दादाभाई नौरोजींच्या वेळेला सभा किंवा संस्थांचे अध्यक्ष, वृत्तपत्रकार वगैरे हे सगळे दिसतात, त्यामुळे हे ऑडमॅन आउट होत आहे. बाकी हे तिघही होते, अ, ब आणि क हे असणार आहे याचं उत्तर. एकदा पाहून घ्याल की याचं उत्तर अ, ब, क हे असणार आहे आणि याचं एक्सप्लेनेशन आहे हे, है ना, की जेव्हा जवळपास मेपासून, है ना, 31 मेपासून ते सप्टेंबरपर्यंत 6 महिने दिल्लीवर कोणाचंच शासन नव्हतं. मुघल बादशहाला कैद करून रंगूनला पाठवलं होतं. ब्रिटिश शासन पूर्णतः 1857च्या उठावाच्या दडपशाहीमध्ये कार्यरत होती. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 1857च्या उठावाला दडपण्यासाठी मोठी कारवाई केली होती आणि ते ही नावं यांची पाहू शकता तुम्ही. सो दिल्लीचा उठाव दडपला होता जॉन निकोल्सन आणि लेफ्टनंट हडसन याने. त्यानंतर कानपूरच्या उठावाशी संबंधित आहे कॉलिन कॅम्पबेल, ठीक आहे. लखनौच्या उठावाशी संबंधित आहे कॉलिन कॅम्पबेल अगेन. त्यानंतर झाशीशी संबंधित आहे सर ह्यू रोज. सर ह्यू रोज यांनी आपल्या डायरीमध्ये झाशीच्या राणींचं वर्णन करून ठेवलेलं आहे. आणि बनारसच्या उठावाशी संबंधित आहेत कर्नल जेम्स नील, ठीक आहे. आणि त्यामुळे जर ऑप्शन्स पाहिले तर तुम्हाला हे 3 लोक बघायला मिळतील, नील, हॅवलॉक, ऑट्रम, लॉरेन्स, कॅम्पबेल आणि सर ह्यू रोज. फाईन, पण हे मात्र नाही, म्हणून अ, ब, क याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर याल पुढे हा प्रश्न पहा, क्वेश्चन नंबर 6. इसवी सन 1875मध्ये शेतकऱ्यांचे जे उठाव झाले होते ते कोणत्या भागामध्ये झाले होते हा प्रश्न विचारलेला आहे. सो 1875 आणि 76 हा काळ जो होता, या काळात महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळाचा परिणाम असा झाला की शेतकरी आणि सावकार यांच्यामध्ये जी झटापट झाली त्याला आपण म्हणतो दख्खनचे दंगे. सो हे डेक्कन रिवोल्ट किंवा दख्खनचे दंगे या नावाने प्रसिद्ध आहेत. आता दख्खनचे दंगे कुठे कुठे झाले होते? पुणे, खानदेश, नाशिक आणि सोलापूर जिल्हा, ठीक आहे. दख्खनचे दंगे कुठे कुठे झाले होते? पुणे, नाशिक, खानदेश आणि सोलापूर जिल्हा. जर ऑप्शनमध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पुणे, नाशिक, खानदेश आणि सोलापूर जिल्ह्याशी कोण कोण संबंधित आहे? हे आहे भीमथडी येते, भीमडी नाही आहे ना, भीमथडी, शिरूर, पारनेर, नगर हे बरोबर आहे. इंदापूर, हवेली, बागलाण आणि सातारा हेही बरोबर आहे, ठीक आहे. श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर आणि रत्नागिरी हेही ठीक आहे, फाईन. पण तासगाव, शिराळा, जत, मलकापूर मात्र नाही आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे अ, ब आणि ड, म्हणजे क याचं उत्तर आहे. 3 नंबर याचं उत्तर आहे, 3 नंबरचा पर्याय याचं उत्तर असणार आहे, ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण हे लक्षात ठेवायचं की दख्खनचे उठाव कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये झाले होते. 4 जिल्हे लक्षात ठेवाल, नगर, पुणे, त्यानंतर नाशिक आणि खानदेश हे 4 जिल्हे होते जिथे दख्खनचे उठाव झाले होते. त्यानंतर याल इथे क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी किंवा आंदोलनामध्ये भाग घेतला होता? आता बघा यामध्ये दिलेले गोवा मुक्ती मोर्चा, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन, या सगळ्यामध्ये सेनापती बापट होते, है ना. यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्याल. सेनापती बापट यांचं खरं नाव किंवा ओरिजिनल नाव होतं पांडुरंग महादेव बापट हेक. यांचा जन्म झाला होता 12 नोव्हेंबर 1880मध्ये. 12 नोव्हेंबर 1880मध्ये यांचा जन्म झाला आणि त्यानंतर यांच्याशी संबंधित ज्या संस्था आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत? एकतर हे इंडिया हाऊस या लंडनच्या क्रांतिकारी संस्थेशी संबंधित होते एक, आणि दुसरं हे पॅरिसला बॉम्ब बनवण्याची कला शिकण्यासाठी गेले होते. हे 2 वाक्य लक्षात ठेवाल. त्यानंतर यांचा संबंध मुळशी सत्याग्रहाशी देखील आहे. मुळशी सत्याग्रहाला यांनी नेतृत्व दिलं होतं, तिथूनच हे सेनापती झाले. आणि त्याचबरोबर हैदराबाद मुक्ती मोर्चा किंवा हैदराबाद मुक्ती संग्रामशी देखील हे संबंधित आहेत. आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात हे गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन या चौघांशीही संबंधित आहेत, ठीक आहे. त्यामुळे उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व किंवा वरील सर्व बरोबर, ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण 7 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. आता आठवं बघा, 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या. कारण एकतर घटनात्मक सुधारणा देण्याची कारणं काय काय होती? अपुऱ्या आणि असमाधानकारक मॉर्लेमेंटो सुधारणा हे एक कारण होतं की 1909चा जो आपला कायदा आला होता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1909, याच्या सुधारणा अपुऱ्या होत्या आणि ही अपीजमेंट पॉलिसी होती ब्रिटिशांची, हे एक कारण होतं.
दुसरं, क्रांतिकारी चळवळी तर होत्याच, पण लखनौ पॅक्ट जो झाला होता, लखनौ करार जो झाला 1916चा, यामध्ये मवाळ जहाल हे एकत्र आले आणि काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी देखील एकाच प्लॅटफॉर्मवर येऊन काम करण्याचं ठरवलं होतं. सो ब्रिटिशांना सुधारणांचा हप्ता देणं अनिवार्य झालं होतं, हे कारण होतं. आणि दुसरं, परदेशात भारतीय लोकांवर जे अत्याचार होत होते त्या सगळ्यांमुळे असंतोष वाढला होता आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा देखील यावर परिणाम झाला होता. सो याचं उत्तर काय असणार आहे की क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांमध्ये असंतोष वाढला, हे बरोबर आहे. फाईन. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातली युती कधी झाली? लखनौ करार 1916. त्यानंतर जहाल आणि मवाळ यांच्यातील युती ही कधी झाली? ही झाली होती लखनौ करार 1916. फाईन. आणि पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती, मग तुम्हाला गदर चळवळ माहिती आहे, कामागाटामारूचं प्रकरण माहिती आहे, हा ना, श्यामजी कृष्ण वर्मांचं इंडिया हाऊस, इथे चाललेल्या कारवाया, पॅरिसमध्ये चाललेल्या कारवाया, या सगळ्यामुळे काय झालं होतं की ओव्हरऑल क्रांतिकारी चळवळी तर भडकल्या होत्याच, पण राजकीय परिस्थिती देखील कमकुवत केली होती युनायटेड किंगडमची. युनायटेड किंगडमची राजकीय परिस्थिती देखील कमजोर होती आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे वरील सर्व बरोबर. ठीक आहे, याचं उत्तर असणार आहे वरील सर्व बरोबर. त्यानंतर याल पुढच्या प्रश्नावर. कोणी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा खादीचा पोशाख घालून 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली होती? सो हा प्रश्न रिपीटेड प्रश्न आहे ना. आपण याच्या आधी देखील सार्वजनिक काका यांच्याबद्दल जेव्हा चर्चा केली होती तेव्हा याबद्दल आपण चर्चा केली होती आणि याचं उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी. गणेश वासुदेव जोशी यांच्याबद्दल जर म्हणायचं तर सार्वजनिक सभेशी संबंधित होते, हा ना, पुणे सार्वजनिक सभेशी संबंधित होते. त्याचबरोबर 1876-77 मध्ये जो दुष्काळ पडला महाराष्ट्रात, त्यामध्ये त्यांनी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यामध्ये प्रयत्न केले होते. त्यानंतर यांनी स्वतः हाताने विणलेला पोशाख, खादीचा पोशाख परिधान करून हे दिल्ली दरबारात उपस्थित राहिले होते. हे आहेत ग वा जोशी किंवा गणेश वासुदेव जोशी. यांच्याशी संबंधित एक व्यापार मंडळ आहे जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. स्वदेश व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना गणेश वासुदेव जोशी यांनी केली होती. स्वदेश व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना यांनी केली होती आणि त्याचबरोबर दिल्ली दरबारात जाऊन यांनी डिक्लरेशन ऑफ राईट्स या मानपत्राचं वाचन देखील केलं होतं. डिक्लरेशन ऑफ राईट्स या मानपत्राचं वाचन यांनी केलं होतं आणि म्हणून याचं उत्तर गणेश वासुदेव जोशी हे असणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे दहावा प्रश्न तुमचा. हा प्रश्न ना, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की काँग्रेसचे अधिवेशन हमखास विचारले जातात. असाच प्रश्न आपण मागच्या PYQला देखील कव्हर केला होता. आय एम शुअर की तुम्हाला आठवत असेल. 2022-2021चे जे PYQ केले त्यामध्ये आपण हे कव्हर केलं होतं. आणि मग मी तुम्हाला एक 10 पेजेसची PDF दिलेली आहे टेलिग्राम चॅनलवर इग्नाईटच्या, ज्यामध्ये काँग्रेसचे सगळे सेशन आपण कव्हर केले होते. सो एकदा ती बघून घ्या. काँग्रेस सेशनमधील प्रश्न जितके आहेत ते सगळे याच्यात कव्हर होतील. ठीक आहे. आता इथे 1889ला जे 5वं सेशन झालं मुंबईला, याचे अध्यक्ष कोण होते? विल्यम वेडरबर्न. बघा बरं उत्तर निघालं का? निघालं आहे ना. त्यानंतर 7वं सेशन जे होतं नागपूरचं, यावेळेला आनंद चार्लू होते. 11वं सेशन पुण्याचं होतं, यावेळेला सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते आणि अमरावतीच्या सेशनच्या वेळेला शंकरन नायर होते. ठीक आहे. आणि अशा प्रकारे याचं उत्तर असणार आहे हे वाला. फाईन. यामध्ये लक्षात ठेवाल की सुरेंद्रनाथ बॅनर्जी काँग्रेसच्या अधिवेशनाचे 2 वेळा अध्यक्ष होते. एक पुणे जे 1895ला आहे आणि एक 1902ला जे अहमदाबादला अधिवेशन झालं होतं, जे 18वं अधिवेशन होतं, 18th सेशन, तेव्हा देखील सुरेंद्रनाथ बॅनर्जी अध्यक्ष होते. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं काँग्रेसवर चर्चा झालेली आहे, समाजसुधारकांवर चर्चा झालेली आहे, वृत्तपत्रांवर चर्चा झालेली आहे, है ना. आणि कन्सिस्टंट PYQ जर तुम्ही पाहत राहिला तर तुम्हाला लक्षात येईल की काही प्रश्न रिपीट होत आहेत, टॉपिक सेम आहेत, प्रश्न रिपीट होत आहेत. त्यामुळे PYQच्या माध्यमातून ऑब्व्हियसली तुम्हाला एक दिशा मिळते, तुम्हाला व्यवस्थित लक्षात येतं की कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. हे एक अशाच प्रकारे तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक आणि फास्ट रिव्हिजन करायची असेल तर आपल्या इग्नाईट अकॅडमीच्या YouTube चॅनलवर मॅरेथॉन सेशन सुरू होत आहेत
आणि या मॅरेथॉन सेशन्सचा लाभ घ्यायला विसरू नका. 2 जून, 3 जून, 4 आणि 5 जून अशा प्रकारे हे मॅरेथॉन सेशन चालणार आहेत. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळे टीचर तुमच्या सेवेत हजर आहेत. विद्यार्थ्यांच्या रिझल्टसाठी आम्ही देखील झटतोय, तुम्ही देखील प्रयत्न करा आणि अशाच प्रकारे इग्नाईटच्या यूट्यूब चॅनलला कनेक्टेड राहा. थँक्यू.